सूरज पाटील आणि प्रणयची जोडी खारबाव टीमचं नेतृत्व करण्यासाठी 12 चेंडूचा हा थरार तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यांच्या विपक्षामध्ये टॉस जिंकल्यानंतर श्री गणेश बुदावली टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय। एक महत्त्वाची मॅच तुमच्या समोर। पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वप्नीलवर दिली गेली। शतरक्षणाचा विचार केला तर ऑफ साइडला आपण पाहू शकता पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, मिड ऑन असं शतरक्षण सजवलं गेले सूरज पाटील साठी। पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील, परंतु इथे सहमती नाहीये, नॉट आउट घोषित केले। आत्मविश्वासाची थोडीशी कमी होती, दबाव टाकला होता, जोरदार अपील केली होती कारण का सूरज पाटीलची ही विकेट खूपच महत्वाची होती। बाहुबली ऑफ खारबाव सूरज सध्या स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय। सध्या नॉन स्ट्राइक एंडवर सूरज आहे, परंतु स्ट्राइक वर प्रणयसाठी अपील केली होती। वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील, त्याची विकेट किमती असेल ती जर प्राप्त झाली तर धावा रोखता येतील। इथे उजवेष्टीच्या खूपच बाहेर होता, पंच काय निर्णय देतील। टॉट चेंडू, प्रणयला शांत ठेवले। पहिल्या 2 चेंडूवर खातं ओपन करता आलं नाही प्रणयला स्वतःच आणि टीमचं। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून। स्वप्नीलने स्वप्न दाखवायला सुरुवात केली या मॅच मध्ये श्री गणेश बुदावलीचं नेतृत्व करत असताना। बुदावली संघ म्हणजे तर वाडा तालुक्यातील संघ आहे, म्हणजेच ही लढाई 2 तालुक्यातील आहे असं म्हणावं लागेल। खारबाव संघ भिवंडी तालुका, बुदावली संघ वाडा तालुक्यातील संघ, यांच्यामध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्याची लढाई असा देखील उल्लेख करू शकतो, परंतु ग्रामीण क्रिकेट आहे, जिल्हा गाठला तर ते अति देखील असं म्हणावं लागेल। समोर केलाय, एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, एक्स्ट्रा धाव अजूनही येईल का? दुसरी धाव देखील आली ओव्हरथ्रोच्या रूपाने। 2 धावांनी खातं ओपन झालंय साईज खारबाव टीमचं। प्रणयने स्वतःच देखील खातं ओपन केले। खातं ओपन करण्यासाठी जास्त वेळ खर्च झाला। सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले आणि त्याच्यानंतर या 2 धावा तिसऱ्या चेंडूवर प्राप्त झाल्यात। मागच्या वर्षाचा हा विजेता संघ साई स्पोर्ट खारबाव प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर या संघाने आपलं नाव कोरलं होतं। चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून राहिली होती। स्वप्नील सध्या गोलंदाजी करतोय। पहिले 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 धावा त्यांनी खर्च केल्यात। 3 चेंडू मध्ये 2 धावा धावपलकावर झलकताना पाहायला मिळतात। सुरुवात कुठेही होऊ शकते या मॅच मध्ये। प्रणयची विकेट खूपच महत्वाची आहे, त्याची जर बॅट वाचली तर धावांचा डोंगर इथे उभारू शकतो खारबाव संघ। संदीपजी म्हात्रे पुन्हा आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत। विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला टॉच बॉक्स पुरस्कृत केले गेले। महाकाल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर या स्पर्धेला आकर्षक 4 ट्रॉफ्या, प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफ्या देखील संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेलेत। दरम्यान वाईटचा इशारा, एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर। 3 चेंडूचा खेळ संपलाय, 3 धावा धावपलकावर लागले गेलेत। स्विच हिटचा प्रयत्न सक्सेस झालाय। थर्ड मॅन क्षेत्रामधून चेंडू जाईल वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर। या इनिंगचा पहिला चौकार वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणयच्या माध्यमातून। हा रिप्ले तुमच्या समोर। ऑफस्टंपच्या बाहेर लाईन होती, पट्ट्यात आला होता आणि पाठवून दिला सरळ थर्ड मॅन क्षेत्रामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईन वर जाऊन सहकार्य करायचे। आपले देखील सहर्ष स्वागत। सुरुवात संत झाली होती, शांत झाली होती, परंतु इथून उत्तर द्यायला सुरुवात केली प्रणयने। चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर। 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत प्रणयने, 6 धावांचं योगदान दिले, परंतु या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली वाईटच्या रूपाने। पुढचा चेंडू प्रणयसाठी पुन्हा एकदा रिवर्स फटका, गलीमधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये, डीप मध्ये शतरक्षक नाहीये। अजून एक चौकार येतोय प्रणयच्या
प्रयत्न केलाय GTC ने. शल्पेश भोईर अँड टीम. फुल टॉच होता, फाईन क्षेत्रामध्ये स्कूप करण्याचा प्रयत्न केला, चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाहीये. बॅटर तिथे स्वतःवरच नाराज असेल. हा रिप्ले आपण पुन्हा पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ओव्हरची समाप्ती झाली, धावसंख्या 11 वर. शेवटचा चेंडू रिप्ले तुमच्या समोर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि ऑन साईडला फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे निर्धाव चेंडू. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साईस खारबाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. पहिलं पूर्ण षटक प्रणयने खेळून काढलं, त्याच्या खात्यामध्ये 10 धाव आलेत, परंतु टीमची धावसंख्या 11. लॉट्स आपण पाडायचे. इम्बुल टीम, वालशिन टीम आणि विजय संघ यांच्यामध्ये लॉट्स टाकले जातील तिसऱ्या फेरीसाठी. एका संघाला बाय असेल. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला उपस्थिती दाखवायची. दुसरं षटक संपल्यानंतर आपण लॉर्ड्सची चर्चा करणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते, ती जबाबदारी दयानंदवर दिली गेली. त्याच्या समोर सूरज उगवेल का या मॅच मध्ये? उगवलाय. पहिलाच धमाका, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सूरजने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दयानंदचं स्वागत केलं षटकाराने. बॅटर सूरज या मॅच मध्ये उगवताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाही. हा रिप्ले तुमच्या समोर. अकुट टप्प्याचा चेंडू आणि समोर फेकून दिला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकाराने खातं ओपन केलं सूरजने. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. यावेळी समोर ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रोची मध्ये शतरक्षण करण्याची संधी होती, परंतु थोडासा दूर राहिला गोलंदाज. इथे एक सिंगल धाव सूरजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. सुरुवातीला या मॅच मध्ये बुधावली टीमचं वर्चस्व होतं, परंतु त्याच्यानंतर प्रणयच्या माध्यमातून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर सूरजच्या माध्यमातून एक षटकार. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये दयानेने 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने गतीचा भन्नाट वापर अपील केलीये, परंतु सहमती नाहीये. विकेट किपरने थोडीशी चुकी केली. इथे लॉट्स टाकले गेलेत आणि आई गावदेवी वालशिन टीमला बाय मिळाली. म्हणजेच विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी एम्बोर यांच्यामध्ये यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला स्कोर उभा केलाय साई स्पोर्ट खारबाव टीमने. फुल टॉच होता, अगदी डोफा वाकून ऑन साइडला केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण झाले. 2 शतरक्षक होते. इथे मिळतील 2 धावा सूरजच्या खात्यामध्ये. सूरजचा विचार केला तर आतापर्यंत सूरजने 3 चेंडू फेस केलेत, 9 धावांचं योगदान दिले. 300च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. तर त्याच्या सोबतीला प्रणयने 7 चेंडू फेस केलेत, 11 धावांची खेळी त्यांनी देखील साकारली. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. जुनी 2 चेंडू शिल्लक. राईट हँड ओव्हर द विकेटने सूरजसाठी. गतीमध्ये परिवर्तन होता, परंतु पुलर लेनचा चेंडू बॉटम एंडचा वापर करून ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. चांगला स्कोर म्हणावा लागेल. 2 ओव्हर मध्ये 22 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर प्रत्येक खेळाडू इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे तो प्रयत्न असेल का बॅटर प्रणयच्या माध्यमातून? 11 धावांची खेळी या मॅच मध्ये त्यांनी साकारली. फुल टॉच होता, परंतु सरळ एसटी वर जाऊन अदललाय. क्लीन बोल्ड. शेवटच्या चेंडूवर विकेट.
ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना साईज कारभाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल ती दुसऱ्या डावामध्ये बुदावली टीमला. चेक चर्चा करूया क्रिकेट या खेळाची. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ, यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. जिंकल्यानंतर आनंद, हरल्यानंतर दुःख पसवायला शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजाची ताकद म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे शान आहे तर क्रिकेट कुणासाठी जान आहे. क्रिकेट कोणासाठी धडकन आहे तर कुणाचं तरी ते प्रेम आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे तर सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. संघर्ष, एकता, ओळख, चर्चा, अभिमान, संबंध, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, युद्ध, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट क्रिकेट आहे. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये जिथे जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये बुदावली टीमला आवश्यकता असेल 12 चेंडू मध्ये 23 धावांची. पहिला चेंडू गतीवर स्वार होऊन इथे गोलंदाजीला सुरुवात केली अक्षय पाटीलने. गतीचा वापर केला परंतु एक सिंगल धाव येते. खातं ओपन झाले श्री गणेश बुदावली टीमचं. 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. साईज कारभावच्या विपक्षामध्ये श्री गणेश बुदावली यांच्यामध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एकीकडे ठाणे जिल्ह्यातील साई स्पोर्ट खारबाव भिवंडी तालुक्यातील संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बुदावली संघ यांच्यामध्ये ही लढत महत्वाची मॅच. पहिल्या चेंडू अक्षय पटेल यांचा एक सिंगल धाव खर्च केले. स्ट्राईक एंडवर यावेळेस हर्षल. लेफ्ट ओव्हर द विकेटने आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. उंची गाठली, अंतर झालेलं नाहीये पूर्ण. शतरक्षक होता डीप मध्ये, त्यांनी पकडलाय शेल. संपलाय खेळ. हा रिप्ले तुमच्या समोर. आखूड टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, ताकदीचा वापर केला परंतु इलेव्हेशन नव्हतं. डीप मध्ये सुंदर शेल. पहिलाच गडी बाद होतोय. हर्षदच्या रूपाने इथे पहिली विकेट गमावी लागते ती बुधावली टीमला.
दरम्यान गुरुनाथजी म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नाव आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, अंबाडी विभाग प्रमुख आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. पहिली विकेट गेल्यानंतर विनय स्ट्राईक एंडवर. इथे लेन चांगली होती, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूचा विचार केला तर थोडासा आखूड टप्प्याचा होता, परंतु त्याच्यानंतर व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज अक्षय पाटीलने. पुलर लेन मध्ये यॉर्करचा मारा केला. आपल्याच गोलंदाजीवर चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पहिल्या 3 चेंडू मध्ये 1 विकेट 1 सिंगल धाव अक्षय पाटीलने खर्च केली. चांगली गोलंदाजी. 23 धावांची गरज आहे 2 ओव्हर मध्ये. एखादा मोठा फटका सजवला तर पुनरागमन होऊ शकतं. समोर लॉफ केलाय, ताकदीचा वापर केला. इलेव्हेशन कमी होतं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट क्रमांक 2. दुसरी विकेट 1 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी अक्षयने केली. 4 चेंडू मध्ये 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत, परंतु एकच धाव खर्च केली. आता संघ संकटात सापडलाय श्री गणेश बुदावली, कारण का अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये एकच धाव खर्च केले. इथे पुनरागमन या मॅच मध्ये करायचं असेल तर एखादा षटकार ठोकावा लागेल. नवीन बॅटर पियुष. गतीचा वापर केला. गुड लाईन वर पिच करत असताना थोडासा बाउन्स आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं अक्षय पाटीलच्या. कधी शॉर्ट लेंथ, कधी पुलर लेंथ, कधी यॉर्कर लेंथ. गतीचा वापर, व्हेरिएशन आहे. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक जास्त बाण आहेत आणि त्याचा तो वापर करतो. त्याचा नमुना या मॅच मध्ये त्याने दाखवले. पहिल्या 5 चेंडू मध्ये 2 विकेट प्राप्त करत असताना अक्षयने फक्त एकच धाव खर्च केली. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु आउट ऑफ ऑफ स्टंप. व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 वर. 2 धावा धावफलकावर आहे. 2 विकेट. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. इथे मोठा फटका येणं गरजेचं असेल बुदावली टीमसाठी. यावेळी समोर ताकदीने खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. त्यांनी चुकी केली आहे. सूरज त्या ठिकाणी होता, त्याला उगवता आलं नाही, तो तिथे मावलतोय. इथे चौकार आलाय. ओव्हरची समाप्ती रिप्ले मध्ये पाहणार आहोत. लूज फिटिंग सूरज त्या ठिकाणी होता. सुरुवातीला क्षेत्ररक्षण झालं, परंतु त्याच्यानंतर चेंडू सुटला गेला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बुदावली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वर. 2 गडी बाद. आता जिंकण्यासाठी श्री गणेश बुदावली टीमला एका ओव्हर मध्ये 17 धावांची गरज असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश बुदावली टीम 6 वर 2 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. स्ट्राईक एंड वर महेंद्र. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी नितीशवर दिली गेली आहे. राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी गोलंदाजी करत असताना हवेमध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. रनआउटची संधी आणि इथे विकेटचं पतन. तिसरी विकेट रनआउटच्या रूपाने बुदावली टीमच्या खात्यामध्ये.
स्ट्राईक एंडवर दयानंद. 5 चेंडूमध्ये जुनी 16 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये, परंतु या मॅच मध्ये आपलं वर्चस्व पुन्हा एकदा आणायचं असेल श्री गणेश बुदावली टीमला तर एक मोठा फटका सजवावा लागेल. 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती, परंतु आता 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. दयानंद नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर. गतीचा वापर बन्नाट केला. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर जर स्क्वेअर कट किंवा अप्पर कट केला असता तर पॉइंट किंवा डीप पॉइंट थर्डमॅन क्षेत्र पूर्ण खाली होतं. आउटफील्ड अगदी फास्ट आहे. चौकार नक्कीच मिळाला असता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग साधता आलं नाही बॅटरला. डॉट चेंडू येतोय गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. स्विचिटचा प्रयत्न होता. अगोदरच बॅटरला ओळखलं. आपण उल्लेख देखील केला होता की थर्डमॅन क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. अशा चेंडूवर बॅटर नेहमीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असतो. रिव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे अजून एक डॉट चेंडू नितेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. वर्चस्व दाखवले या मॅच मध्ये साईज कारभाव टीमने. अजून एक डॉट चेंडू. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी चालू आहे. गतीचा वापर भन्नाट केलाय गोलंदाजाने. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 16 धावांची गरज. दोन चेंडू शिल्लक आहेत. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न लेग बाईच्या रूपाने. इथे एक सिंगल धावेल. औपचारिकता शिल्लक राहिली. सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं साईज कारभाव टीमने. 23 धावांची आवश्यकता होती 12 चेंडू मध्ये, परंतु गोलंदाजी चांगली केली. पहिल्या ओव्हर मध्ये अक्षय पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या. तिथे 3 विकेट त्याला मिळाल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू 15 धावांची गरज. मॅच संपली आहे. या चेंडू बरोबरच शेवटच्या चेंडूवर देखील काही करू